भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 जानेवारी 2026 रविवार। नोगासाठी कृपा। परंतु नोगाला परमेश्वराची दृष्टीत कृपा मिळाली। उत्पत्ती 6 अध्याय 8 वचन। पवित्र शास्त्र उघड करते की प्रभूने नोगा व त्यांचे घराण्यावर कृपापूर्वक अनेक आशीर्वाद दिले। प्रथम त्याने नोगाची संपूर्ण कुटुंबासाठी तारण ठरवले। दुसरे सर्व सजीव प्राण्यांवर त्यांच्या बाय बसवले आणि तिसरे नोगा व त्यांची घराण्यावर विपुल कृपा प्रदान केली। कृपा ही एक अद्भुत संरक्षणाची कूपन आहे। जेव्हा कृपा आपल्या भोवती असते तेव्हा आश्चर्य व सुरक्षितता असते। कोफर लाकडापासून बनवलेली नौका जशी नोगासाठी आश्चर्य ठरली, तसेच देवाची कृपा आपले आवरण ठरते। प्रभू म्हणतो, डोंगर निघून जातील, टेकड्या हटवल्या जातील, तरी माझी दयाळूपणा तुझ्यापासून दूर होणार नाही आणि माझ्या शांतीचा करार हटविला जाणार नाही, असे तुझ्यावर दया करणारा परमेश्वर म्हणतो। येसाया 54 अध्याय 10 वचन। परंतु जर एखादी व्यक्ती देवाची कृपेला हलक्यात घेऊन आपल्या इच्छेनुसार जगली, तर प्रभू ती कृपा मागे घेऊ शकतो। तो संरक्षणाचे कूपन काढून टाकू शकतो आणि ती व्यक्ती शैतानाची हल्ल्यास व जगाच्या नाशाला बळी पडू शकते। साऊल जरी राजा म्हणून अभिषेक्त होता, तरी त्याने प्रभूचे वचन नकारले। परिणामी प्रभूने त्याच्यापासून आपली कृपा काढून घेतली आणि त्यानंतर एक त्रासदायक आत्मा साऊलाला हलवू लागला। 2001 साली अमेरिकेची अभिमान असलेली ट्विन टावर्स कोसळले तेव्हा अनेक देवाची सेवकांना वाटले की कदाचित प्रभू त्या राष्ट्रावरून आपली कृपा काढून घेत आहे काय। तरीही वाऱ्यावर आलेली वादळे, चक्रीवादळे, पूर व नैसर्गिक आपत्ती यांसारखी अनेकांनी हे देवाचे इशारे म्हणून ओळखलेले नाहीत की त्यांच्याकडे परत फिरावे। जेव्हा मोठ्या आपत्ती येतात तेव्हा लोकांनी स्वतःला नम्र करावे, पापाची कबुली द्यावी आणि वाईट मार्गापासून फिरावे। तेव्हा प्रभू दया करतो आणि ठरवलेल्या न्याया रोखतो। 1945 साली दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा व नागासाकी आगी व विध्वंसाने ग्रासली गेली, तरी त्या विध्वंसाच्या मध्यात एकच घर अजिबात नष्ट झाले नाही। शास्त्र व सरकारी अधिकारी गोंधळलेले। तपास गेल्यावर त्या घरात राहणाऱ्या ख्रिस्ती मिशनरींनी जाहीर केले, आमचे घर वाचण्याचे एकच कारण आहे, देवाची कृपा। देवाची लेकरांनो, या जीवन वर्षात प्रभू नोगावर दाखवल्याप्रमाणे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावरही तीच कृपा करेल। प्रभू तुमच्या आश्चर्य व सामर्थ्य ठरो, संकटात सदैव तत्पर मदत ठरो। स्तोत्र 46 अध्याय 1 वचन। अधिक ध्यानासाठी वचन। जसे आकाश पृथ्वीपेक्षा उच्च आहे, तसे त्यांची दया त्याला बाय मानणाऱ्यावर महान आहे। स्तोत्र 103 अध्याय 11 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 10 अध्याय, 11 अध्याय, 12 अध्याय, संध्याकाळी मत्ती 4 अध्याय। धन्यवाद।